व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। हरि हरि। गेले काही रविवार आपण गुरुगीता पाहतो आहोत आणि गुरुगीतेचं आजचं हे शेवटचं सत्र आहे। पुढच्या रविवारी गुरुपौर्णिमा आहे। आपण नित्याप्रमाणे रविवारचं दुपारचं इथलं प्रवचन होईल। आपण प्रवचनाच्या पूर्वी इथे ज्ञानेश्वर माऊलींची जी प्रतिमा आहे आणि स्वामीजींची प्रतिमा आहे तर त्याला फुलं वाहू आणि आपला मुख्य गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम 1 तारखेला आहे, त्याचं निमंत्रण पत्रिका आपल्याला सगळ्यांना मिळालेलीच आहे। पण योगायोगाने रविवार आहे आणि गुरुपौर्णिमा आहे तर आपली सेवा आपण त्या दिवशी या इथल्या केंद्रात आपण समर्पित करूया। गुरुगीतेचा शेवटचा भाग आहे हा अतिशय उंचीवर गेलेला अशा प्रकारचा योगाचा भाग आहे आणि याच्यामध्ये खूप उंचीवरची साधना पण सांगितलेली आहे आणि त्या साधनेचं फलित ते पण सांगितलेलं आहे। आपल्या इथे म्हणतात की शिवो भूत्वा शिवम यजेत, शिव होऊनच शिवाची पूजा करावी। तसं साक्षात गुरुतत्वाबरोबर एकत्वाची अनुभूती घेणं हीच गुरुपूजा। अशा एका उंचीवर ही सगळी गुरुगीता ती नेऊन ठेवलेली आहे आणि त्याचा तो जो भाग आहे त्याचा आज आपण परामर्श घेणार आहोत। हा 110वा मंत्र आहे आणि ह्याच्यात असं म्हटलेलं आहे की गुरोः कृपा प्रसादेन आत्मारामं निरीक्षयेत अनेन गुरुमार्गेण स्वात्मज्ञानं प्रवर्तते। मी आता म्हटलं तसं साधना याच्यात सांगितलेली आहे आणि काय साधना सांगितलेली आहे तर गुरुच्याच कृपा प्रसादाने म्हणजे साधना होते ती सुद्धा काय आपली आपली होत नाही। एक कुबेर नावाचे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते आणि त्यांना म्हटलं की महाराज तुम्ही मला काहीतरी साधना सांगा। तर ते म्हणाले की अरे देह हे वगैरे हे सगळं प्रारब्धाच्या अधीन असतं आणि आपली साधना गुरुच्या अधीन असते। तर त्यांना काही कळेना। ते म्हणाले एक साधं मला तुम्ही काहीतरी सांगायचं तर ते हे काय तुम्ही मला सांगता। तर ते म्हणाले बरं मी तुला सोपं एक तुला दिसायला तर सोपी वाटेल अशी गोष्ट सांगतो की जेवायला च्या पूर्वी अन्नाला स्पर्श करण्यापूर्वी 3 वेळा श्रीराम 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 असं शांतपणे म्हणायचं। आता किती सोपी गोष्ट आहे की नाही। आणि मग ते खुश झाले, आपल्याला साधना सांगितली आहे आणि खूप दिवस त्यांनी तो नियम पण चांगल्या प्रकारे पाळला। तर एकदा ते गोंदवल्याला आलेले असताना ते महाराजांनी त्यांना विचारलं की कसं काय नियम व्यवस्थित चालू आहे ना। मग स्वप्नात पण विसरत नाही म्हणाले नियम तो। महाराज हसले आणि मग नंतर जेवायचीच वेळ होती आणि गोंदवलेकर महाराज बोलायला लागले की कोणाला काय कशाचं भान राहायचं नाही। तर पाट सगळं मांडलेलं असताना महाराजांनी गप्पा मारायला सुरुवात केली आणि सगळे ताटावर बसलेले त्यांच्याकडे पाहत सगळे तल्लीन झाले आणि मग ते म्हणाले अरे 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 पानं वाढलेली आहेत आणि आपण काय गप्पा मारत बसलोय, चला चला जेवा आता लवकर। म्हणून सगळ्यांना भराभर जेवायला सुरुवात करायला लावली।
आणि यांनी पण कुबेरांनी पण सुरुवात केली की, आणि 4 घास घेतल्यानंतर मग महाराज म्हणतात, मग आता ते 3 वेळा राम म्हणायचं, श्रीराम श्रीराम म्हणायचं, ते केव्हा संध्याकाळी का आता म्हणाले. मग म्हणाले आता आलं का लक्षात मी काय म्हणतोय तुम्हाला. साधना पण गुरुकृपेनेच होत असते. म्हणजे साधकाच्या पक्षी तळमळ लागते, ही सगळी खरी गोष्ट आहे. पण ज्याला इंग्रजीत प्रिन्सिपल ऑफ ग्रेस असं म्हणतात, आपल्या इथे त्याला कृपा तत्व असं म्हणतात. ते गुरूंची कृपा असल्याशिवाय साधना सुद्धा माणसाची होत नाही व्यवस्थित. आणि नेहमी त्यामुळे आपण गुरूंच्या कृपेची इच्छा करावी. तर याच्यात असं म्हटलेलं आहे, गुरोः कृपा प्रसादेन आत्मारामम निरीक्षयेत. आता खूप एवढे हे 2 शब्द आहेत, याच्यात सगळी खरं म्हणजे साधना येऊन गेलेली आहे. आत्मारामम निरीक्षयेत. आपल्याला पण काय, जी गुरुपदिष्ट आपली साधना आहे त्याच्यात काय स्वामी सांगत असतात, सारखं सोहम सोहम करायला नाही सांगितलेलं. 10-12 श्वास तुम्ही पहिले दीर्घ घ्या, मध्यमेतून घ्या, आणि मग त्याच्यानंतर फक्त भ्रूमध्याच्या ठिकाणी शांत आपण पाहत राहायचं. आत्मारामम निरीक्षयेत. तो मी सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिद्वृत्तींच्या सहस्र करी उदयजला असे. तो जो आत्माराम आहे तो सर्व भूतांच्या अंतरी, म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतर्यामी. कसा? हृदय महाअंबरी, हे जे हृदयाकाश आहे इथे, चिद्वृत्ती म्हणजे चित्तामध्ये उमटणारे जे तरंग आहेत, प्रत्येक तरंगातून मीच तो प्रकट होतो आहे. अशा प्रकारे त्या तरंगांकडे तुम्ही साक्षी भावानी पहा, नुसतं पहा. आणि असं होता होता ते तरंग जे आहेत ते सगळे नाहीसे होऊन एक अथांग शांत अमृताचा जणू काही सागर असं आपलं चित्त होऊन जातं. आणि तो परमात्मा आहे, ते तत्व आहे आपल्यामधलं. तर म्हणून आत्मारामम निरीक्षयेत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सगळेजण जेव्हा ध्यानाला बसतो आणि इथे लक्ष देतो तेव्हा आत्माराम सोडून आपण सगळं काय पाहत असतो. त्यावेळी विशेषतः सुरुवातीला नव्यानेच जे ध्यान करायला लागतात ते तर गोंधळूनच जातात. की ते म्हटलेलं आहे ना, एखाद्या गोष्टीचा विचार करू नको असं त्या एखाद्याला सांगितलं, हत्तीचा विचार करू नको असं म्हटलं का हत्तीच समोर येणार तो आधी ध्यानामध्ये. तसं आपण स्वतःला बजावलो की नाही, संसार आता डोळ्यासमोर आणायचा नाही. बरोबर सगळा संसार त्यावेळी ध्यानाच्या वेळी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि हा जर जायला पाहिजे असेल तर सद्गुरूंची कृपा भाकणं ध्यानाच्या पूर्वी बसताना की तुम्ही माझं मन निश्चल करा अशी त्यांची प्रार्थना करा. त्याशिवाय हा जो आत्माराम आहे आपल्या अंतर्यामीचा तो आपल्याला पाहता येणार नाही. आपल्या अंतर्यामीचा जो राम आहे तो आपल्याला, किंवा आत्मा आहे तो आपल्याला कसा दिसतो, इथे भ्रूमध्याच्या ठिकाणी शांतीच्या रूपाने त्याचा आपल्याला अनुभव येतो, आनंदाच्या रूपाने अनुभव येतो आणि तेजाच्या रूपाने अनुभव येतो. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध येतात, पण तेज प्रकाश हे त्याचं मूळ स्वरूप आहे. स्वामी स्वरूपानंदांनी असं म्हटलेलं आहे की नादश्रवण प्रकाश दर्शन तेथे श्रोता द्रष्टा कोण याचा आपण शोध घ्यावा. अशा प्रकारचे जेव्हा अनुभव येतात तेव्हा तो अनुभव घेणारा जो आहे, ज्याला हे कळतं, तो आत्माराम आहे. तर अशा प्रकारे आत्मारामम निरीक्षयेत अनेन गुरुमार्गेण स्वात्मज्ञानम प्रवर्तते. अशा प्रकारे जो कोणी जातो त्याची ऊर्जा ही ऊर्ध्वगामी होते, मस्तकाच्या दिशेने ती प्रवास करायला लागते, इथे ती स्थिरावते आणि मग त्याला तो, ज्याला अपरोक्ष अनुभूती म्हणतात, ज्याला थेट आत्मानुभव म्हणतात, हा सगळा त्याच्या या ठिकाणी येत असतो. स्वामीजींना स्वामी स्वरूपानंदांच्या भेटीच्या आधी आळंदीला एकदा निर्विकल्प समाधीचा अनुभव आलेला होता. म्हणजे ते नृसिंह सरस्वती महाराजांची जी समाधी आहे आळंदीला, तिथे 5 मिनिटं आपण शांत बसू असं म्हणून बसले आणि ते एकदम इतके गाढ ध्यानात गेले की काही बाहेरचं ऐकू येत नव्हतं. म्हणजे शेवटी त्यांच्या कानाशी पळी ताटावर वाजवून वाजवून त्यांना खाली आणायला लागलं. आणि त्यावेळी त्यांना असं वाटलं की हेच बहुधा आत्मदर्शन असलं पाहिजे. पण नंतर स्वामी स्वरूपानंदांची भेट झाल्यानंतर स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना सांगितलं, ही निर्विकल्प समाधी म्हणजे आत्मदर्शन नव्हे.
आत्मदर्शनाचे 2 टप्पे आहेत. एक स्वतःच्या ठिकाणी त्याचा आत्म्याचा अनुभव येणं आणि एक सर्व भूतांच्या ठिकाणी आत्म्याचा अनुभव येणं. स्वामीजींना कोणीतरी विचारलेलं होतं की ईश्वर दर्शन झालेलं आहे तुम्हाला असं सगळे लोक म्हणतात, आणि ज्या अर्थी तुम्ही इतके तृप्त आहात, इतके आनंदी दिसता, इतके प्रसन्न असता, आणि तुमच्या सहवासात आल्यावर पण सगळ्यांना तोच आनंद आणि ती प्रसन्नता अनुभवायला येते, तर मग तुम्हाला ईश्वर दर्शन झालंय असायलाच पाहिजे, आणि ते कसं तुम्हाला झालंय सांगा बघू, असं एका साधकाने स्वामीजींना प्रश्न विचारला. स्वामीजींनी त्याला असं उत्तर दिलं की ते जे चैतन्य आपण ज्याला म्हणतो ते 4 प्रकारे व्यक्त होत असतं. त्यातलं एक पहिलं आहे हे जीव चैतन्य आहे. नंतर आणखी एक आहे ते आत्मचैतन्य आहे. तिसरं जे आहे ते ब्रह्मचैतन्य आहे आणि ईश्वर चैतन्य आहे. असं 4 प्रकारे जो साधक चांगले साधना करतो, अधिकारी अंतरंग अधिकारी असतो, तर त्याला अशा 4 प्रकारे तो जो काय आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, तत्व म्हणा, चैतन्य म्हणा, त्याचा अनुभव येत असतो. आता जीव चैतन्य जे असतं ते द्वंद्वामध्ये असतं. म्हणजे बहुतेक वेळा ते सुख दुःख, शीत उष्ण असं सगळे भाव त्याला येत असतात, आणि त्याला आपणच ते मूळ चैतन्य आहोत याचा विसर पडलेला असतो. ध्यान काळामध्ये त्याच्या लक्षात असतं. ध्यान काळामध्ये त्याला कळतं की अरे मीच तो आहे, सोहम हा भाव त्याला येतो. पण पुन्हा खाली उतरल्यावर त्याचं काय होतं, द्वंद्व चालू असतं. मग आत्मचैतन्य जे आहे या टप्प्याला मनुष्य या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे द्वंद्वातीत असे सद्गुरू द्वंद्वातीत असतात, आणि जे उत्तम साधक साधना करत त्या टप्प्याला जाऊन पोचतात ते पण या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे असतात. त्यामुळे ते आत्मचैतन्य त्याचा अनुभव घेत असतात. ब्रह्मचैतन्य जे आहे त्याला तुमचे सुख आणि दुःख हे जग या कशाशी काही करायचं नाही आहे. ते एकलं एक स्वतःमध्येच ते आहे, मग्न आहे, आणि ज्यावेळी त्याला असं वाटतं एकोहम बहुश्याम, त्यावेळी ते मग वेगवेगळी रूपं धारण करत असतं. हे ब्रह्मचैतन्य आहे. आणि ईश्वर चैतन्य आपण ज्याला म्हणतो, ईश्वर दर्शन आपण जे म्हणतो, ज्या विठ्ठलांनी नामदेव महाराजांचा नैवेद्य खाल्ला, ज्या विठ्ठलांनी जनाबाईच्या केस विंचरले, तिला नाव घातलं, तो जो विठ्ठल होता, जो परमेश्वर रामकृष्ण परमहंसांना देवीच्या स्वरूपात भेटत होता, किंवा विमलाजींना जो ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वरूपात त्याचं प्रत्यक्ष दर्शन झालं, हे जे ईश्वर तत्व आहे हे मात्र ह्या ईश्वर तत्वाचं प्रामाणिक साधकाकडे लक्ष असतं. आणि स्वामीजींनी त्याला शब्द वापरलेला आहे की हे ईश्वर तत्व म्हणजे ते जे 4 चैतन्याचे प्रकार, मूळ एकच आहे, पण हे जे 4 प्रकार आहेत यातलं जे ईश्वर चैतन्य आहे हे सदैव प्रतिसाद देत असतं साधकाला. म्हणजे आपण म्हणतो ना की खरोखर प्रार्थनेचा उपयोग असतो का? पुष्कळांना प्रश्न पडतो, समर्थांना सुद्धा पडलेला होता, निर्णता भक्त मी तुझा, अनेक भक्त तुम्हाला, आम्हाला कोण पुसते, एवढे भक्त तुम्हाला सगळे प्रार्थना करणार, मग माझी प्रार्थना तुम्ही ऐकाल याची गॅरंटी काय? तर एवढे लाखो हजारो भक्त जगाच्या पाठीवर आहेत, मग देव माझी प्रार्थना ऐकेल असं मी कसा विश्वास बाळगायचा? तर ते जे ईश्वर चैतन्य आहे हे सर्वगामी, सर्वत्र ते आहे. आणि ते ब्रह्मचैतन्यापासून या अर्थाने वेगळं आहे की ते प्रतिसादी आहे, ते स्मर्तृगामी आहे. संत गुरु हे स्मर्तृगामी असतात. स्वामी माधवनाथ आता देहाने नाही आहेत, पण आपण त्यांचं उत्कटपणे स्मरण केलं, आठवण केलं तर ते स्मर्तृगामी आजही आहेत, आणि ते आपल्याला काही ना काही प्रतिसाद अवश्य देतातच देतात. तर त्यामुळे ईश्वर चैतन्य हे प्रतिसादी असल्यामुळे स्वामी स्वरूपानंदांनी असं म्हटलेलं आहे, आवडे त्या रूपी देऊनी दर्शन, देव करी पूर्ण मनोरथ. म्हणजे हे जे ईश्वर चैतन्य आहे ते तुम्हाला माधवनाथांच्या रूपात भेटेल. एखादा गोंदवलेकर महाराजांचा शिष्य असला, गोंदवलेकर महाराजांच्या रूपात भेटेल.
पण खरोखर जर फार तळमळ उत्कट झाली तर तो एकतर सगुण दर्शन तरी तुम्हाला देईल किंवा कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तुम्हाला अवश्य तो तुमची भेट घेईल, तुम्हाला पुढचा मार्ग सुकर करून दाखवेल. याच्याबद्दल आपण कोणीही कधी काही शंका बाळगू नये. एकदा स्वामीजी दास नवमीला आपल्या दुकानात, त्यावेळी दुकान होतं, दुकानात बसलेले होते आणि दास नवमीच्या संध्याकाळी एक रामदासी त्यांच्या इथे येऊन उभे राहिले आणि ते रामदास स्वतः गोंधळलेले होते बरं का. म्हणजे ते एसटी स्टँडवर जाऊन परत आलेले होते. तर ते म्हणाले, अहो मला साताऱ्याला जायचं होतं पण अजून पुढचे 2 तास काही गाडी नाही आहे, तर काय करावं, म्हणून मला वाटलं की तुमची ओळख होती तर आपण तुमच्या इथे यावं म्हणून. तर त्यांच्याजवळ इकडचा सज्जनगडचा प्रसाद आणि हे सगळं होतं आणि त्यांनी ते स्वामीजींना दिलं. तर स्वामीजी म्हणाले की तुम्हाला वाटतंय की आपण चुकून आलो, पण तुम्ही चुकून नाही आलेला, तुम्हाला समर्थानेच पाठवलेलं आहे. कारण अशी एकही दास नवमी आतापर्यंत गेलेली नाही की ज्यावेळी सज्जनगडहून माझ्याकरता समर्थाने प्रसाद पाठवलेला नाही. तर त्यांना जो पाठवणाऱ्या, ज्याला कोणाला माध्यम केलंय त्याला काय वेळा ते कळणार पण नाही की आपल्याला समर्थाने माध्यम केलेलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी माध्यम केलेलं आहे, माधवनाथांनी माध्यम केलेलं आहे, त्याला कळणार नाही. पण ज्याच्यापर्यंत ते पोहोचेल, ती कृपा पोहोचेल, त्याला बरोबर कळेल की अरे याची आपल्याला तहान होती आणि ते आपल्याला आज मिळालेलं आहे आणि या व्यक्तीच्या माध्यमातून ते मिळालेलं आहे. तर अशी गुरुकृपा ही विलक्षण रीतीने काम करते आणि गुरु आणि गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वानू, आपल्याला माहिती आहे. तर गुरु आणि देव हा एक आहे या अर्थाने आहे की तेच ईश्वर चैतन्य जे आहे त्यालाच आपण गुरुतत्व म्हणतो किंवा ईश्वर आणि गुरु हे मूळ शक्ती स्वरूपात हे दोन्ही एकच आहेत. तर म्हणून इथे म्हटलेलं आहे की गुरोः कृपा प्रसादेन आत्मारामम निरीक्षयेत अनेन गुरुमार्गेण स्वात्मज्ञानम प्रवर्तते. अशा प्रकारे या गुरुपदिष्ट मार्गाने जो कोणी उपासना करतो तर त्याला ते स्वात्मज्ञान होतं. आता इथे या आणखी स्पष्ट प्रकारे सांगितलेलं आहे कसं होतं आत्मज्ञान, कसं होतं तर राजयोगामध्ये ते या प्रकारे होतं बघा. अंगुष्ठ मात्र पुरुषम ध्यायतः चिन्मयम हृदि तत्र स्फुरति भावो यः शृणुतं कथयाम्यहम्. कठोपनिषदामध्ये आणि बाकी उपनिषदांमध्ये पण आत्मदर्शनाचं वर्णन बरोबर असंच केलेलं आहे. ज्यावेळी आपण इथे भ्रूमध्ये ठिकाणी ध्यान करत असतो तर त्यावेळी अंगुष्ठ मात्र म्हणजे अंगठ्याच्या आकाराची एक ज्योत, पीतवर्ण किंवा नीलवर्ण अशी ज्योत या ठिकाणी मिटलेल्या डोळ्यांसमोर साधकाला दिसते. म्हणजे अशा प्रकारचं दर्शन बऱ्याच वेळा आणि खूप लोकांना झालेलं आहे, त्यामुळे त्याचा उल्लेख केलेला आहे. पण मी मगाशी म्हटलं तसं कोणाला शांती स्वरूपात, आनंद स्वरूपात, सुगंध स्वरूपात, असं प्रकाश स्वरूपात असंही दर्शन होऊ शकतं. पण हे जे दर्शन आहे अंगुष्ठ मात्र हे उपनिषदांनी पण सांगितलेलं आहे, विशेषतः कठोपनिषदांनी सांगितलेलं आहे की अंगुष्ठ मात्र पुरुषम. आणि असं म्हणतात की आपला जो जीवात्मा आहे तो जेव्हा शरीर सोडून जातो तर तो पण अशा अंगुष्ठ, ते लवचिक असतं शरीर, बहुतांश काळ ते अंगुष्ठ मात्र असतं, पण एखाद्याकरता ते पूर्ण शरीरासारखं शरीर असं होऊन पण दिसू शकेल. तर हे अंगुष्ठ मात्र पुरुषम ध्यायतः चिन्मयम हृदय, तर ते चैतन्यपूर्ण असतं. स्वामीजींच्या चरित्रात पण एका साधिकेने, म्हणजे आपली ही तारा खरे आहे ना, तर तिने अशी आठवण नमूद केलेली आहे की ती स्वामीजींजवळ बसलेली असताना खूप आनंदात होते स्वामीजी एक दिवस. तर ते म्हणाले आज मला ध्यानामध्ये एवढी निळी ज्योत दिसली आणि ती संपूर्ण ध्यान त्यांचं जेवढा वेळ चालू होतं तेवढी ती ज्योत त्यांच्यासमोर होती आणि ते म्हणाले खूप मी आनंदात होतो, नेहमी असतो ना त्याहीपेक्षा मी आनंदात आज होतो. म्हणजे त्यावेळी स्वामीजींना ते चैतन्य अंगुष्ठ मात्र हे त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होतं, नील ज्योतीच्या स्वरूपात दिसलं त्यांना. तर ते पाहताना जो भाव स्फुरण पावतो तर तो जो आहे तो ब्रह्मभाव आहे.
आणि तो गुरुकृपेने प्राप्त होत असतो. तर म्हणून अशा प्रकारे हे योग, राजयोगामध्ये विशेषतः ध्यानामध्ये हे दिसत असतं माणसाला. हठयोग आहे, राजयोग आहे. 6व्या अध्यायामध्ये आपण हठयोगाची प्रक्रिया बरीचशी ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली आहे. पण आपण सर्व सोहम योग करतो, हा राजयोग आहे. पण राजयोगात सुद्धा अंतिम फलित, मधल्या टप्प्यावर काही थोडे फरक असतील, पण अंतिम फलित जे आहे की अशा प्रकारचा अंगुष्ठ मात्र पुरुष, तो जो आत्मा आपला, त्याचं दर्शन साधकाला या ठिकाणी होतं. म्हणून ध्यायतः चिन्मयम हृदय, ते चैतन्यपूर्ण असतं. ती ज्योत तेजस्वी जिवंतपणा त्या ज्योतीचा आपल्याला कळत असतो. तत्र स्फुरती भावो या शृणुतम कथयाम्यहम, ते मी तुला सांगतो, तेच ते ब्रह्म आहे असं गुरुगीतेमध्ये सांगितलेलं आहे. तेच गुरुतत्व आहे आणि तेच ब्रह्म आहे. आणि मग त्याचं अवलोकन केल्यामुळे, त्याला पाहिल्यामुळे काय होत असतं, तस्य अवलोकनम प्राप्य सर्व संग विवर्जितम एकाकी निस्पृहः शांतः तिष्ठासेत तत्प्रसादतः. ज्या साधकाला त्याच्या भाग्याने, त्याच्या गुरूंच्या कृपेने हे दर्शन झालं, त्यांनी काय करावं, आणि तो नैसर्गिकरित्या त्याची भावना, त्याची प्रेरणा काय असते, तर तस्य अवलोकनम प्राप्य, ते झाल्यानंतर आपोआपच त्याचे सगळे संग गळून पडतात. संग विवर्जित होतो तो. स्वामी संग विवर्जित होते, म्हणजे त्यांना त्यांच्या पत्नी होत्या की नाही, सरलाताई होत्या, मुलं सुद्धा होती, त्यांच्या भोवताली त्यांचा एक प्रपंच होता, पण तरीही ते संग विवर्जित होते. म्हणजे या कोणामध्येही आसक्त नव्हते. त्यांच्या बाबतची कर्तव्य चांगल्या प्रकारे करत होते, त्यांच्याविषयी प्रेम पण होतं, पण आसक्ती नव्हती. या अर्थाने तो जो साधक आहे तो काही वेळा प्रपंचात आपल्याला दिसेल, कोणी संन्यासी असेल, कोणी प्रापंचिक असेल, पण सर्व संग विवर्जित असतो एवढं नक्की. आणि सुंदर वर्णन केलेलं आहे एकाकी. रामकृष्ण परमहंस यांचं रामकृष्ण वचनामृत नावाचं एक पुस्तक म्हणजे महेंद्रनाथ यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात एका ठिकाणी रामकृष्णांचं फार सुंदर वर्णन आलेलं आहे, की असं वर्णन केलेलं आहे की संध्याकाळची वेळ होते, गंगेवर उन्हं उतरलेली हळूहळू आता ती दिसेनाशी झालेली आहेत, आणि अगदी फिक्का असा संधी प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. आणि ते जे दक्षिणेश्वर अनेक मंदिरं तिथे आहेत, त्या मंदिरांमधल्या घंटा हळूहळू वाजायला लागलेल्या आहेत. आणि एकटे एक रामकृष्ण तिथे असं मोठं मंदिराच्या समोर ओवरी असते ना, तसं ओवरी होती, आणि त्याच्यात ते असे येरझारा घालत होते. त्याचं महेंद्रनाथांनी असं वर्णन केलेलं आहे, एकाकी सिंहासारखे ते असे येरझारा इकडून तिकडे तिकडून इकडे असं ते घालत होते. आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की ते दक्षिणेश्वर, तो गंगेचा काठ, आणि ती काली मातेची मूर्ती प्रसन्न गाभाऱ्यातली, आणि तिच्यासमोर रामकृष्ण एकटेच एक येरझारा घालत आहेत. नेहमी लोकांच्यात असणारे, लोकांतात असणारे, पण त्यांना एकांत आवडत असे. आणि एकांत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. संतांना वेगळ्या प्रकारे आणि साधकांना वेगळ्या प्रकारे आहे. संतांना स्वतःमध्ये आत्मतृप्त होते ना, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ पण आपला आत्मतृप्त असं स्वतःचं बदलले असते. तर आत्मतृप्त जी व्यक्ती असते तिला कोणीतरी आपल्याला कंपनी, आपण ज्याला म्हणतो आपण मला कंपनी पाहिजे, तर तशी कंपनीची त्याला कधीही आवश्यकता वाटत नाही. पण तरी यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः, म्हणजे त्याला लोक आल्याने त्रास पण होत नाही, आनंद वाटतो कोणी आलं तर. पण माझ्याबरोबर आता कोणी का नाही असं तर त्याला कधीच वाटत नाही, कारण सदैव आत्मरत, आत्मतृप्त, आत्मक्रीड असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर असं असल्यामुळे याच्यात सुंदर वर्णन केलेलं आहे एकाकी. एकाकी म्हणजे लोनली नाही. इंग्रजीत 2 शब्द आहेत, एक लोनलीनेस आणि एक अलोननेस, असे 2 वेगवेगळ्या छटांचे शब्द आहेत. लोनलीनेसमध्ये काय आहे, हुरहुर आहे, मी एकटाच कसा, माझ्या सोबतीला कोणी कसं नाही, माझं प्रेमाचं माणूस माझ्याजवळ कसं नाही, हे सगळं वाटणं, हे काय आहे, लोनलीनेस आहे. आणि अलोननेस म्हणजे काय, आपल्यातच मस्त आनंदात, कोणाची अशी हुरहुर आणि गरज नाही आहे, पण कोणी आलं तर त्याचा काही त्रास पण नाही आहे, त्याचा पण आनंद आहे, पण स्वतःमध्ये मस्त असणं, याला अलोननेस असा शब्द आहे.
तर इथे एकाकी याचा अर्थ अलोन, आणि एकाकिता म्हणजे अलोननेस, लोनलीनेस नव्हे. आणि निस्पृहा, त्याला काही नको पण आहे जगाकडून, मान मरातच पाहिजे का, काही नको आहे. तो तर आपला मी भक्त तू देवा ऐसे करी, एक देव आहे आणि मी त्याचा भक्त आहे अशा मधुराद्वैतात तरी असतो, किंवा तोच मी आहे असं सोहमबोधात तरी असतो. त्यामुळे तो नेहमी प्रसन्न, नेहमी शांत, काहीतरी हवं आहे काहीतरी हवं आहे असं काही भाव त्याच्या ठिकाणी नसतो. म्हणून निस्पृहा हा शांत हा तिष्ठा असेल. तर असं शांत असं योग्यासारखं ज्याला, ज्याच्या भाग्याने हे अंगुष्ठ मात्र पुरुष आत्मा याचं दर्शन झालं, त्याला आता काय जगात मिळवण्यासारखं काय राहिलं, त्याने काही कशाची आस धरू नये. आणि असं शांत तत्प्रसादतः, तो जो प्रसाद आहे भगवंताचा, काय प्रसाद आहे, शांती आणि प्रसन्नता आणि प्रेम, हा तो भगवंताचा प्रसाद आहे. त्या प्रसादाने तो नित्य तृप्त आणि शांत असा होऊन जातो. तर असा हा सगळा प्रवास आहे. याच्यात काय होत असतं तर एकाच मंत्रामध्ये खूप महत्त्वाचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. पिंडम कुंडलिनी शक्ती, हे मी मगाशी म्हटलं तसं योगाच्या अंगाने गुरुतत्वाचं वर्णन करतायत. पदं हंस मुदाहृतम रूपम बिंदुरिते ज्ञेयम रूपातीतम निरंजनम. तर हे जे गुरुतत्व जे आहे, तर पिंड म्हणजे तुम्ही आम्ही, हा जो जीव आहे त्याला आपण पिंड म्हणतो, की अमुक एक हा माझा पिंड नाही असं म्हणतो, हा माझा स्वभाव नाही. तर जीवाला स्वभाव असतो, जीवाचा पिंड असतो. म्हणजे अमुक एक करावंसं वाटतं, अमुक करावंसं वाटत नाहीत, आवडी आहेत, निवडी आहेत, आणि आजपर्यंत जे काही जगलो त्याचं संचित जे आहे, या सगळ्याला मिळून माणसाचा पिंड असं आपण म्हणतो. तर या पिंडाच्या ठिकाणी काय आहे, कुंडलिनी शक्ती आहे. इंग्रजीत ज्याला बायो एनर्जी म्हणतो आपण, ती आहे. आणि ती आपल्या मूलाधाराच्या इथे जो कंद आहे तिथे ती नेहमी राहत असते. ज्यावेळी ज्याला आपण अनुग्रह म्हणतो, त्यावेळी जे शक्ती संक्रमण करत असतात गुरु, त्यामुळे ती जी शक्ती आहे तिलाच कुंडलिनी शक्ती असं म्हणतात. तिची वरच्या दिशेने तिला एक खेच लावतात, म्हणजे मस्तकाच्या दिशेने ती प्रवाहित करतात. गुरु त्या शक्तीची दिशा बदलतात. एरवी जी ज्याला आपण प्रजनन म्हणतो, पुनरुत्पादन म्हणतो, किंवा शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, याच्यामध्ये जी गुंतलेली शक्ती असते, तर त्या शक्तीला अनुग्रहाच्या वेळी, शक्ती संक्रमणाच्या वेळी ऊर्ध्व दिशा मिळते. आणि ती काही वेळा मध्यमेतून, काही वेळा पाठीच्या कण्यामधून ती मस्तकाच्या दिशेने धाव घ्यायला लागते, प्रवास करायला लागते. आणि ज्यावेळी ती इथे स्थिरावते सहस्रार चक्रामध्ये, त्या कुंडलिनी शक्तीचं आणि शिवाचं मिलन होतं. पदम हंस मुदाहृतम, हंस सोहम हंस हा स्वानंद घन. हंस हे सोहमचंच उलट केलेलं रूप आहे. तर ज्यावेळी इथे सहस्रारामध्ये ती शक्ती येऊन स्थिरावते, त्यावेळी मग मनुष्य, तो जो मनुष्य आहे त्याचा बोध काय राहतो, ते जे पद आहे ते काय आहे, हंस म्हणजे तोच मी आहे, सर्वत्र नटून असलेला आणि आत असलेला परमात्मा मीच आहे. आपल्या आत जी शक्ती आहे ती पण दोन स्वरूपाची आहे. आपल्या आतल्या शक्तीला कुंडलिनी म्हणतात, आणि सगळ्या विश्वात जी शक्ती आहे तिला अकुल कुंडलिनी म्हणतात. एक कुलकुंडलिनी इथली आणि अकुल कुंडलिनी व्यापक शक्ती सगळीकडे भरून राहिलेली. तर ही जी कुलकुंडलिनी असते, तर ती वरच्या दिशेने, मस्तकाच्या दिशेने, सहस्रारामधलं जे शिवाचं स्थान आहे तिकडे ती प्रवास करायला लागते. तिथे जेव्हा स्थिरावते, शिवाशी तिचं जेव्हा मिलन होतं, तेव्हा ही जी अकुल कुंडलिनी विश्वात सर्वत्र भरून राहिलेली ही जी शक्ती आहे, त्याच्याशी ही जी आपली छोटी शक्ती आपल्या आतली, ती एकरूप होऊन जाते. रूप बिंदुरिती ज्ञेयम. मग कसं कळणार इथे पोचली ती शक्ती, हे कळायचं कसं? तर वेगवेगळ्या लोकांनी, गोरक्षनाथांचं सिद्धांत पद्धती नावाचा एक ग्रंथ आहे त्यांचा, त्याच्यात हे सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. किंवा आद्य शंकराचार्यांचा योग तारावली नावाचा ग्रंथ आहे, अगदी छोटा आणि छान सुंदर ग्रंथ आहे, त्याच्यात हे सगळं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे.
तर प्रथम आत्मा या स्वरूपात इथे एक तेजोबिंदूच्या स्वरूपात तो दिसतो. ते जणू काय आपल्या संपूर्ण अस्तित्वाचं जणू काही सत्व असावं असं इथे भ्रूमध्याच्या ठिकाणी त्याचं तेजोमय दर्शन होतं. पण तेवढंच ते सत्य मानू नये, कारण गुरुतत्व हे फार सुंदर त्यांनी म्हटलेलं आहे, रूपातीतम निरंजनम. गुरुतत्वाचं खरं स्वरूप जे आहे ते रूपातीत आहे आणि निरंजन असं गुरुतत्वाचं स्वरूप आहे. आपण अगदी सुरुवातीला गुरुगीतेच्या असं पाहिलेलं होतं की गुरु याच्यात दोन भाव आहेत. तर त्यातलं गु याचा अर्थ रूपात आणि रू याचा अर्थ रूपातीत असं दोन्ही आपण पाहिलेलं आहे. गुरुतत्व हे जेव्हा एखाद्या व्यक्तीमधून ते व्यक्त होतं तेव्हा तिला जसं माधवनाथांना काहीतरी रूप आहे, मुद्रा आहे, तर तसं ते हे गुरुतत्व जेव्हा व्यक्तीतून प्रकट होतं तेव्हा ते आपल्याला काही फॉर्ममध्ये, विशिष्ट आकारामध्ये, विशिष्ट रूपात दिसतं. पण रूपातीत ते आहे, मूलतः ते शक्ती स्वरूपामध्ये, किंवा मगाशी आपण पाहिलं ना ईश्वर चैतन्य किंवा गुरु चैतन्य या रूपामध्ये ते काय आहे, त्याला काही आकार नाही आहे. म्हणजे कृष्णमूर्ती पण तेच होते, गोंदवलेकर महाराज पण तेच होते, साईबाबा पण तेच होते आणि माधवनाथ पण तेच होते. तर ते जे तत्व आहे वेगवेगळ्या रूपात, साधू दिसती वेगळ आले, आपण पाहिले ना दासबोधात, साधू दिसती वेगळ आले परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळूनच झाले देहातीत वस्तू. असं जर आहे म्हणून ते रूप, सुंदर शब्द वापरलेले आहे, रूपातीत आहेत आणि निरंजन आहेत. त्यामुळे रूप समजा आपल्या नजरेसमोरून गेलं तरी, गुरुचं रूप गेलं तरी गुरु गेले असं आपण समजू नये. कारण मगाशी आपण काय पाहिलं, ते स्मर्तृगामी आहे. ज्या क्षणी आपण त्यांची आठवण करू त्या क्षणी ते उपस्थित होतात. भगवान रामकृष्ण परमहंस जेव्हा गेले, त्यांनी देह ठेवला, तर तेव्हा शारदा मातांना आणि सगळ्या शिष्यांना खूप दुःख झालं. नाही तर बंगालमध्ये जी विवाहित स्त्री असते ती नेहमी काय करते, लाल काठाची साडी नेसते. तर यांनी लाल काठाची साडी सोडून एक शुभ्र विधवेचं जे वस्त्र असतं तर ते नेसायचं, अंगावरचे सगळे अलंकार काढून टाकायचे. अशा शोकभावामध्ये माताजी असताना रामकृष्ण देह ठेवल्यानंतर त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले आणि ते म्हणाले, तू वेडी आहेस का? मी तर आहे ना, बघ तुझ्या समोर आहे, दिसतोय ना मी तुला, मग मी गेलो असं कसं समजतेस तू? तर तू सुवासिनी आहेस, तर तू हे सगळे अलंकार असेच तुझ्या अंगावर ठेव, तू लाल काठाची सुवासिनीसारखी साडी नेसत जा आणि ते तुला शोभून दिसतं आणि तशीच तू जगदंबा आहेस ना, तू तशीच राहा, असं त्यांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यानं सांगितलं. नामदेव महाराज, आपल्याला मी मागे गोष्ट सांगितली होती की ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि इतका शोक की त्यांच्याकरता महाराजांना, ज्ञानेश्वर माऊलींना त्यांना प्रत्यक्ष दर्शन द्यावं लागलं. आणि ज्ञानेश्वर महाराज गेल्यानंतर नाथ परंपरा 300 वर्ष खंडित झालेली होती. तर त्यावेळी देवनाथ महाराजांना, मी मागे आपल्याला देवनाथ महाराजांचं चरित्र सांगितलं होतं, तर 300 वर्षानंतर आळंदीच्या मंदिरामध्ये देवनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः प्रकट होऊन अनुग्रह दिला आणि ही परंपरा पुढे चालवण्याची आज्ञा त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. आणि मग पुढे ते चूडामणी महाराज, गुंडा महाराज, ही सगळी परंपरा नंतरची आहे. याचा अर्थ गुरुतत्व आपण पाहिलं की रूपामध्ये पण आहे आणि रूपातीत पण ते आहे आणि ते स्मर्तृगामी आहे. देवनाथ महाराजांनी खूप धावा केला. त्यांनी असं म्हणतात 40 दिवस काही न खाता, काही न पिता, नुसता ध्यास लागलेला. आता त्यांना दिसणार नाही, नाहीतर कोणाला दिसतील म्हणजे ते. तर एवढा त्यांना ध्यास लागला म्हणून ते तत्व जे आहे ते स्मर्तृगामी असल्यामुळे, स्मरण केल्यावर, आठवण केल्यावर उपस्थित होणार असल्यामुळे त्यांना तशा प्रकारचं दर्शन झालं. आपल्याला का होत नाही? कारण आपली अजून तेवढी तपश्चर्या झालेली नाही, म्हणून आपल्याला ते सगुण दर्शन होत नाही. पण होणारच नाही असं काही नाही. अगदी साध्या साध्या माणसांना सुद्धा ते झालेलं आहे, अनेक लोकांना झालेलं आहे. मी आता रामकृष्णांची गोष्ट सांगत होते. त्यांचे एक शिष्य होते
आणि फार शूर होते ते. तर ते कलकत्त्यामध्ये एक घर होतं आणि त्या घरी सगळेजण म्हणायचे की हे भूताचं घर आहे आणि कोणी तिथे जाऊ नका म्हणून. तर हे म्हणाले माझा काय भूतावर वगैरे विश्वास नाही आहे. तर ते एक दिवस रात्री तिथे एकटेच जाऊन राहिले. जगात तुम्ही त्याला भूत म्हणा नाही तर आणखी काहीतरी म्हणा, पण काहीतरी शुभाशुभ शक्ती जगामध्ये असतात. तर रात्रीच्या वेळा अगदी गर्द अंधारामध्ये, इंग्रजीत ज्याला सिनिस्टर म्हणतात, अगदी काय म्हणजे तो प्रकाशच होता एक प्रकारचा, पण तो अशा प्रकारे त्या प्रकाशाची हालचाल होत होती की भीती वाटेल. आणि त्या शिष्यांना कळलं की हा आपल्याला प्रकाश म्हणजे या प्रकाशाच्या रूपाने जे काय आलेलं आहे हे आपला अंत करणार, आपल्याला खाऊन टाकणार. तो खूप रामकृष्णांची उत्कटपणे आठवण करायला म्हणाले महाराज मी चुकलो, मी असं काहीतरी भलत्याच गोष्टीची परीक्षा घ्यायला नको होतं जायला. महाराज मला वाचवा 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 असं म्हटलं. तर तिसऱ्यांदा म्हटल्यावर स्वतः रामकृष्ण असं त्या शिष्यांनीच लिहून ठेवलेलं आहे, ते स्वतःच तिथे उपस्थित झाले. म्हणाले वेडे तुला काय करायचं इथे, ते भूत आहे का नाही हे तुझं काम आहे का, मी तुला जे काय साधना सांगितली ते करणं तुझं काम आहे. तर असल्या भानगडीत पडलास कशाला, आता तू बोलावल्यामुळे मला यायला लागलं. तर ते ती अशुभ शक्ती आणि हा शिष्य यांच्यामध्ये स्वतः भगवान रामकृष्ण उभे राहिले आणि ते तर कर्तुम अकर्तुम अशी त्यांची सत्ता होती. तर त्या शक्तीला भिवून ती जी अशुभ शक्ती होती ती निघून गेली आणि रामकृष्णांनी अलगद त्या शिष्याला त्याच्या तिथून बाहेर काढलं आणि म्हणाले पुन्हा अशा भानगडीत काय तू पडू नको. तर देह ठेवल्यानंतर सुद्धा गुरुतत्व जे आहे आणि ईश्वर चैतन्य आहे जे स्मर्तृगामी आहे ते अशा प्रकारे शिष्याचं जर अनन्य असेल तर, तो जर शिष्य चंचल असेल, आज म्हणतो की आज हे करूया उद्या ते करूया परवा ते करूया, ते मग ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की नाही तसं होतं. तो सोमवारी शंकराची उपासना करतो, मंगळवारी देवीची उपासना करतो, मग बुधवारी विठ्ठलाची उपासना करतो. मग त्याच्यावर जेव्हा संकट येतं त्यावेळी विठ्ठल म्हणतो की देवी पाहून घेईल आणि मग देवी म्हणते की आणखी तो शंकर पाहून घेईल, मी कशाला लक्ष घालायला पाहिजे. शंकर म्हणतो दत्त पाहून घेईल कारण हा गुरुवारी दत्ताला पण जात असतो. तर कुठल्या दैवताला जाणं याच्यात काय अडचण काही नाही आहे. सर्व ठिकाणी आपल्याला ते तत्व जर पाहता आलं तर, पण आपण आपल्या सोयीसाठी ह्यालाही गोड राखावं त्यालाही राखावं त्यालाही राखावं त्यालाही राखावं. जसं सरकारी अधिकारी असतात की नाही तर त्या सगळ्यांना राखावं लागतं. तर ते देव म्हणजे काय सरकारी अधिकारी नाही आहे, तर ह्यालाही राखा त्यालाही राखा त्यालाही राखा. पण खऱ्या भावाने एखाद्या आपला अगदी खराखुरा साधासुधा भाव जर एखाद्या ठिकाणी असेल तर ते तत्व प्रतिसाद दिल्यापासून राहतच नाही. आमच्या इथे आपल्या इथे पुण्यातच एक ताई आहेत, सुतार नावाच्या ताई आहेत त्या. तर त्यांना खूप आध्यात्मिक ओढ होती आणि त्या समर्थांच्या भक्त होत्या. आताही बहुतेक आहेत पण वयस्कर थकलेल्या असतील कदाचित. पण त्यांना अतिशय स्वामी समर्थांचा अक्कलकोट स्वामी समर्थांची खूप त्यांना ओढ आणि भक्ती अशी होती. तर अक्कलकोट स्वामी महाराजांनी त्यांना एका जागी बसून श्वासावर नामस्मरण कसं करायचं हे त्यांना समोर बसून दाखवून दिलं. आणि ज्यावेळी पुरेसं नामस्मरण त्यांच्याकडून झालं त्यावेळी त्यांनी सांगितलं, अक्कलकोट स्वामी महाराजांनी कुठे राहतात माधवनाथ हे सगळं सांगितलं त्यांना की तू असं जा आणि तिथे चौकशी कर की माधवनाथ कुठे राहतात आणि त्यांच्याकडून तू ध्यानाची दीक्षा घे. हे ज्यांच्याबाबत घडलं ही व्यक्ती आज पण पुण्यात आहे. म्हणजे मला फक्त त्या देहाने आता आहेत की नाही मला माहीत नाही, पण ही आपल्या इथेच घडलेली ही गोष्ट आहे. इथे काय झालं, त्या बाईंचा नाही शिकलेला नाही, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलेली नाही, दासबोध वाचलेला नाही, पण देवाची आणि माझी भेट व्हावी असा विलक्षण उत्कट भाव त्यांच्याकडे होता आणि त्याला अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या रूपात त्या ईश्वर चैतन्याने असा प्रतिसाद दिला. आणि इतकंच नाही तर साधनेचा मार्ग पण कुठे जायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणाकडे जायला पाहिजे, इतक्या तपशिलात त्यांना सगळं मार्गदर्शन अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी केलं. म्हणजे गुरुतत्व कसं काम करतं, ईश्वर तत्व कसं काम करतं याच्या अशा अनंत कथा साधकांच्या आहेत की ज्यावेळी त्यांनी आपलं स्मर्तृगामित्व त्या तत्वाने
प्रकट केलेला आहे. तर पिंडम कुंडलिनी शक्ती पदम हंस मुदाहृतम रूपम बिंदुरिति ज्ञेयम रूपातीतम निरंजनम. आता यातला फक्त शेवटचा आपण श्लोक पाहूया आणि मग थांबूया. फार सुंदर तो आहे. आणि एखाद्या व्यक्तीला गुरुतत्व कळलं, त्याचा अनुभव आला, तर त्यांनी ते कोणाला द्यावं याबद्दल नेहमी असतं की नाही, इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न देयम, आपल्याला सांगितलेलं असतं की नाही. अथर्व शीर्षामध्ये आपण म्हणतो की नाही, तसं या गुरुगीतेमध्ये जे शेवटी सांगितलेलं आहे ते अतिशय गोड आहे. आणि त्याने आपण या गुरुगीतेच्या विवेचनाचा आपण समारोप करूया. किती छान म्हटलेलं आहे बघा. अतीव पक्वचित्ताय, अतीव पक्वचित्ताय श्रद्धा भक्ती युताय च प्रवक्तव्यमिदं देवी ममात्मासि सदा प्रिये. भगवान शिव आदिनाथ पार्वतीला म्हणतायत की हे प्रिये, हे पार्वती, तू तर माझा आत्माच आहेस. मी तुला आणखी काय सांगू, फक्त तू एवढं लक्षात ठेव की हे जे मी तुला आत्मज्ञान दिलेलं आहे, गुरुतत्वाविषयीचं सगळं निरूपण विवेचन तुझ्यासमोर केलेलं आहे, हे तू कोणाला सांगशील तर ज्याच्याजवळ श्रद्धा आहे. आत्ता आपण पाहिलं की श्रद्धा ही एका ठिकाणी ती दृढ होते. श्रद्धा अचंचल असते. श्रद्धेचं वैशिष्ट्य काय, सत्य प्रतिष्ठिता धारणा श्रद्धा. सत्याच्या ठिकाणी प्रतिष्ठित झालेली आपली बुद्धी, आपली भावना, याला श्रद्धा असं म्हणत असतात. आणि भक्ती आपल्याला समर्थाने विभक्त नोहे तो भक्त असं सांगितलेलं आहे. देवाशी एकरूपतेनेच तो जगतो. असा जो कोणी असेल, आणि कसं त्याचं चित्त कसं असलं पाहिजे, अतीव पक्व चित्त असलं पाहिजे. कमाविले तरी तुकाराम महाराजांच्या याच्यात आपल्याला समांतर उदाहरणं सापडतात. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, कमाविले तरी पाका ओज चढे, रुची आणि जोडे श्लाघ्यते ते. बायकांना हे अगदी पक्क माहिती आहे की नुसतं त्यांना शितावरून भात शिजलाय की नाही त्याची परीक्षा होते. म्हणजे एखादं अन्न हे चांगलं पक्व आहे की नाही, शिरा चांगला शिजला की नाही, एवढंच पाहून आपल्याला कळतं नाही. तर चांगलं अन्न आपण जेव्हा दुसऱ्यांकरता तयार करतो तेव्हा ते पक्व असावं लागतं. तसं देवाला जे चित्त अर्पण करायचं ते पक्व असायला पाहिजे. आता हे शिजलेलं पिकलेलं चित्त म्हणजे काय ते आपण समजून घेऊन थांबूया. पक्व फळापरी मी पण ज्यांचे सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. तर जी व्यक्ती परिपक्व असते तिच्यामध्ये मी पण जे आहे, माझं आणि मी हे जे परमार्थातले मोठे अडसर आहेत ते त्या व्यक्तीच्या बाबत नसतात. ते अतिशय परिपक्व चित्त असतं. त्यामुळे मी आणि माझं त्याच्यातून मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. ज्ञानेश्वरीमध्ये पण वर्णन केलेलं आहे, पिकलिया सुखाचा परिमळू. आंबा चांगला पिकला आणि घमघमला म्हणजे त्याचा आपल्याला वास यायला लागतो म्हणजे सुंदर. तसं एखादी व्यक्ती आध्यात्मिकरित्या आतून परिपूर्ण झाली की त्या व्यक्तीच्या मधलं जी भक्ती असते, श्रद्धा असते, तिचा सुगंध हा सगळीकडे नकळत दरवळायला लागतो आणि तो कोणाला न सांगता कळतो. रामकृष्ण परमहंस म्हणतात की एखादं कमळ उमललं तर भुंग्यांना काही आमंत्रण द्यायला लागत नाही आपल्याला. तसं हे जे पक्व चित्त आहे तर ते नकळतच साधूजनांना, श्रेष्ठ पुरुषांना आपल्याकडे आकृष्ट करून घेतं, लहान थोरांना आपल्याकडे आकृष्ट करून घेत असतं. तर असं जे पक्व चित्त, नामदेवाचं चित्त पक्व नव्हतं म्हणून तर गोरोबा कुंभारांनी थापड्या मारल्यावर मडकं कच्चं आहे म्हणाले ना. तर ही कच्चं आणि पक्क ही परिभाषा परमार्थामध्ये नेहमी वापरली जाते. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की पोचलेला माणूस, आत्मज्ञानी माणूस कसा ओळखावा, तर वांग जेव्हा कच्चं असतं तुम्ही त्याच्यात बोट घातलं तर आत जात नाही, पण भरतासाठी चांगलं भाजलं वांग, चांगलं मऊ झालं तर तुम्ही बोट घातलं तर आपण तसं पाहतो की नाही तपासून, की बोट घातलं तर आत जातं म्हणजे हां चांगलं झालेलं आहे, आता हे सोलून असं भरीत करायला हरकत नाही.
तर हे जसं असतं किंवा आंबा पिकलेला आहे आपल्याला कळतं, त्याला सुरकुत्या पडतात, मऊ झालेलं असतं. तसं आपलं चित्त आपण जेव्हा साधनेला सुरुवात करतो तेव्हा परिपक्व नसतं आणि वेळोवेळी आपल्याला पण ते कळतं, अरे मला राग आला, एवढा अनावर राग आला, याचा अर्थ माझं मडकं कच्चं आहे अजून. कोणातरी व्यक्तीबद्दल स्पर्धेचा भाव आला म्हणजे माझं चित्त अजून काय आहे, कच्चं आहे. कुठली तरी क्षुल्लक गोष्ट मनाला फार लागली, मग मन अजून कच्चं आहे. तर मन जसजसं परिपक्व होत जातं तसतसं ते क्षमाशील होत जातं. ती क्षमा अनाक्रोश असते, दुसऱ्यांनी बरं वाईट आपल्याबाबत जे काय केलेलं ते विसरून जाणारी असते. माझ्याकडे नोंद आहे पण मी तुम्हाला क्षमा केलेली आहे असं नाही, त्याची नोंद पण ते मन ठेवत नाही, सगळ्या नोंदी पूर्वीच्या पुसून टाकतं. असं चित्त आहे हे पक्व, अतीव पक्व चित्त आहे. आणि असा हा पिकलेला आंबा देवाला फार आवडतो. आणि मग या व्यक्तीला हे जे आत्मज्ञानाचं सगळं निरूपण आहे ते सांगायला काही हरकत नाही, असं मोठ्या प्रेमाने आदिनाथ कोणाला सांगतायत, पार्वती देवींना सांगतायत. तर असा एका गोड आपण म्हणतो स्वरावर या सगळ्या गुरुगीतेचा समारोप आदिनाथांनी केलेला, म्हणजेच आदिगुरु व्यासांनी, कारण हे व्यासांनी लिहिलेलं आहे, तर त्यांनी हा सगळा समारोप केलेला आहे. गेले बरेच दिवस, गेले काही आठवडे, आपण गेले काही रविवार आपण या गुरुगीतेचं चिंतन करतो आहोत, अभ्यास करतो आहोत. आणि रूपातलं गुरुतत्व आणि रूपातीत गुरुतत्व ह्या दोन्हीबद्दलही आपण आदिनाथांकडून समजून घेतो आहोत. आणि आत्मारामम निरीक्षयेत अशी ती त्याची साधनं पण आपण पाहिलेली आहे. आणि आपल्या ठिकाणी असलेली कुंडलिनी शक्ती पार्वती ही इथल्या शिवाला मिळण्याची ही जी सोहम साधना आहे, ही जी प्रक्रिया आहे, ती सुद्धा आपल्याला स्वतः आदिनाथांच्या मुखातून या गुरुगीतेमध्ये आपल्याला वाचायला मिळालेली आहे. यातले मी मग आपल्याला वेळोवेळी म्हटलेलं आहे की ब्रह्मानंदम परमसुखदम किंवा अखंड मंडलाकारम, हे सगळे उत्तमोत्तम गुरुवर्णनपर श्लोक हे सर्व गुरुगीतेतले आहेत. तर त्यामुळे ही आपण थोडी का होईना, जेवढी शक्य आहे तेवढं आपण समजून घ्यावी असं वाटत होतं. तर हे आजपर्यंत झालेलं निरूपण हे त्या गुरुतत्वाच्याच चरणी आपण समर्पित करूया. हरिओम तत्सत. गुरुगीता ऐकली, नकळतच गुरुपदिष्ट मार्गाने साधना करायला आपलं चित्त निर्मल, परिपक्व, अनुकूल असं झालेलं आहे. पण शरीराची सुद्धा ध्यानाला सोबत हवी, सहकार्य हवं, मनाचं सहकार्य हवं, बुद्धीचं सहकार्य हवं. ते असलं तरच आपलं ध्यान होऊ शकतं. तर स्मर्तृगामी म्हणजे आपल्या स्मरणाला प्रतिसाद देणारे असे आपले जे गुरु आहेत, तर त्यांना प्रणाम करूया. आणि त्यांना प्रणाम करून म्हणूया की रोज आपापल्या घरी आम्ही एक एकटे ध्यानाला बसतो आणि दर रविवारी आम्ही सर्वजण एकत्र ध्यानाला बसतो. या ध्यान साधनेला आपला आशीर्वाद असू दे आणि खरोखरच तो शिवशक्ती मिलनाचा अनुभव, अंतर्यामी आत्मतत्व प्रकटण्याचा अनुभव हा आम्हाला आपल्या कृपेनेच येऊ देत. आपल्या कृपेवाचून काहीच शक्य नाही. ती आपली कृपा आमच्यासाठी आता ध्यान करताना आमच्याबरोबर असू दे. दोन्ही पावलांकडे आपल्या पहा. दोन्ही पावलं, घोटे, पोटरी, नडगी, गुडघे आणि दोन्ही मांड्या, हे दोन्ही, हे सर्व ही आपली बैठक ध्यानाची अगदी स्थिर, शांत असं असू दे. आता नाभी आणि नाभीच्या खालचे आणि वरचे अवयव पहा. विविध संस्था आपल्या शरीरात काम करत असतात. स्नायू संस्था आहे, मज्जा संस्था आहे, अस्थि संस्था आहे. सर्व आपली किमान कामं आता करत अगदी स्वस्थ आहेत. जेवून बराच वेळ झालेला आहे.
पोटसुद्धा अगदी शांत आणि स्वस्थ आहे. दोन्ही फुफ्फुस शांतपणे काम करतायत. आपलं जे हृदय आहे, प्रत्यक्ष हृदय जे आहे, जे अशुद्ध रक्त शुद्ध करत असतं, त्या हृदयावर आपल्या लहानपणापासूनचे बरे वाईट अनेक संस्कार, भार असे जमलेले असतात. तर त्या हृदयावरचे सगळे भार निघून जावेत, ते अगदी प्रसन्न व्हावं, कार्यक्षम असावं असं त्याला सुचवावं. आपला गळा, आपला चेहरा, आपले दोन्ही हात अगदी स्वस्थ आहेत. आता लक्ष थोडं आपली पाठ जिथे जमिनीला टेकलेली आहे तिकडे द्या. तिथून मणक्यांमधून वर गेलेला मज्जारज्जू मनाने पहा. मान आहे, मस्तक आहे. एखाद्या देवळाच्या पायऱ्या चढत वर यावं तसं मज्जारज्जूमधून त्याला स्पर्श करत वरती या. आता मस्तकाच्या ठिकाणी आपली चेतना, आपली संज्ञा, आपली जाणीव ही आता मस्तकाच्या ठिकाणी आहे. आपल्या दोन भुवया जिथे मिळतात त्याच्या थोडंसं वरती इथून जर एक आत रेघ काढली आणि आपली जी टाळू आहे तिच्या मध्यातून एक उभी रेघ काढली, तर ही आडवी आणि उभी रेघ जिथे मिळते तो जो मिलन बिंदू आहे ते आपल्या शरीरातलं शिवाचं स्थान किंवा जाणीवेचं स्थान, चैतन्याचं स्थान आहे. तर तिथे आपल्याला आता थोडा वेळ शांत राहायचं आहे. तसं राहायला मदत होत असते म्हणून आपण श्वासाबरोबर पहिले एक 10-12 श्वास, प्राणायामामध्ये ज्याला उज्जाई म्हणतात त्या प्रकारे थोडे घशातून घासून मध्यमेतून आपण हे श्वास घेतो. धरिता सो सांडिता हम, ऐसे चाले सोहम सोहम. श्वास घेताना 6 असा ध्वनी येतो, सोडताना हम असा ध्वनी येतो. पण श्वास घेतल्यावर आणि सोडायच्या आधी भ्रूमध्याच्या ठिकाणी क्षणभर, 2 क्षण, 4 क्षण अगदी स्तब्ध राहायचं आणि हलकेच श्वास सोडून द्यायचा. असे 10-12 श्वास झाल्यानंतर हृदयाकाशात, चिदाकाशात लक्ष ठेवून अगदी स्वस्थ राहायचं. काही तरंग मनात उमटलेच, विचार उमटलेच तर साक्षी भावांनी त्यांच्याकडे पाहायचं, म्हणजे ते हळूच निघून जातात. चित्रपटाच्या पडद्यावरच्या व्यक्तिरेखा येतात आणि जातात. आपण त्यांच्याशी एकरूप व्हायचं नाही, आपण दुरून पाहायचं आणि नम्रपणे हात जोडून त्यांना म्हणायचं की आपण आता जा, आणि शांतपणे स्वतःच्या ठिकाणी निर्विचार, निस्तरंग होऊन आपल्याला थोडा वेळ बसायचं आहे. वेळ संपला म्हणजे स्वप्नील ओंकार म्हणेल आणि मग आपण ध्यान विसर्जन करायचं आहे. मी प्रथम नमनाचे आणि प्रक्रियेच्या ज्या ओबी आहेत त्या म्हणते आणि मग आपण शांत बसूया. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, तयांसी नमस्कार भक्तिभावे. तयांच्या पासोनी शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते. मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला कोणी, गोरक्षे गहिने धन्य केला. गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसे, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योग सार ऐसे परंपरा प्राप्त,
सद्गुरु गणनाथ दीमज. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता, सद्गुरु चरण उपासिता. ओम नाभीपासोनि ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देव निचित्त. रहावे निवांत घडी घडी, घडी घडी करावा विवेक. देहादि प्रपंच मायिक, सत्य नित्य शाश्वत एक. असे निशंक आत्मरूप, आत्मरूपी दृढ विश्वास. आत्माची मी हा निधिध्यास, साक्षित्वे साहोनी सुखदुःखांस. करावा अभ्यास नित्यनेमे, नित्यनेमे सिद्ध स्मरण. करावे भावे सोहम ध्यान, चालता बोलता अनुसंधान. प्रयत्ने करून असो द्यावे, असो द्यावे चित्त प्रसन्न. भगवंती निष्ठा पूर्ण, तो संकटी सत्वर धावून. देई संरक्षण निज भक्ता, निज भक्ता घेऊन जवळी. कृपा कटाक्षे कुरवाळी, जेथीसा तेथे नेवो निघाली. आनंद मिळी स्वरूपाच्या श्रीराम.